शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरता पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीमधून वगळण्यात आलेल्या गोल, पॉवर लिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग, त्याचबरोबर कॅरम अशा विविध 7 प्रकारच्या क्रीडा प्रकारांना पुन्हा एकदा शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात यावे, यासाठी आज मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीमध्ये नव्याने समावेश करण्यात यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिली असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या अनेक क्रीडा संघटना या मला भेटल्या होत्या, ज्यांचं शिवछत्रपती पुरस्कारामधनं तो खेळ वगळण्यात आलेला होता अशी त्यांची भावना होती। आणि म्हणून आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक बोर्डाचे अध्यक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली। संजय बनसोडे क्रीडा मंत्री त्या बैठकीला उपस्थित होते, मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित होतो, क्रीडा संघटना उपस्थित होत्या। आणि जे वगळलेले खेळ प्रकार होते शिवछत्रपती पुरस्कारातनं, म्हणजे उदाहरणार्थ कॅरम असेल, पॉवर लिफ्टिंग असेल, जिम्नॅशियमचे काही प्रकार असतील, हे सगळे पुन्हा एकदा या शिवछत्रपती पुरस्कारामध्ये इन्क्लूड करण्याचा निर्णय झाला। आणि या वर्षीच्या पुरस्कारामध्ये देखील त्यांना जर टॅलेंट असेल तर पुरस्कार द्यावा असे उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत।